शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सौ शिवानी राजेश सावंत उर्फ शिवानी मिहीर माने ही आमची महाविकास आघाडीची उमेदवार आहे। काल अंतिम या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरची परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार 4 जागा आहेत, इंडियन नॅशनल काँग्रेसला 1 जागा आहे, बहुजन समाज पक्षाला 1 जागा आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 25 उमेदवार आणि वॉर्ड क्रमांक 12 मध्ये सौ मैथिली मयेकर यांना अपक्षाने आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि मला त्या ठिकाणी विश्वास आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक ऐतिहासिक विजय परिवर्तनाचा रत्नागिरी जनता आम्हाला करणार आहे। काल रमेशराव कीर साहेब आणि आमचे मिलिंद कीर साहेब यांनी काही या महाविकास आघाडीवर वक्तव्य केली होती, ती खरी आहे। मी त्यांची या ठिकाणी क्षमा मागतो। खरं तर त्यांना काँग्रेसला मी 3 जागा दिल्या होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसला 5 जागा दिल्या होत्या, परंतु काँग्रेसच्या 2 जागांवरती वॉर्ड क्रमांक 16 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे एक मत भिन्नता वेगळी झाली। कदाचित खाली 2 उमेदवार नसतील तर वरच्या उमेदवाराला मत शिवानीताईला मिळताना मुश्किल होतं आणि म्हणून त्या ठिकाणी 2 आम्ही उमेदवार ठेवलेत आणि मेरकरवाड्यामध्ये सुद्धा एके ठिकाणी इंडियन नॅशनल काँग्रेसचा उमेदवार तिथं आमचं सुफियान आहे। परंतु मला असं वाटतं की चर्चेने हा प्रश्न सुटेल। मी रमेशराव कीर साहेब मिलिंद कीर साहेबांना भेटणार आहे आणि त्या ठिकाणी आमचं बहुमत आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा आम्ही स्वीकृती देऊ आणि इंडियन नॅशनल काँग्रेसला 2 जागा देऊ। आम्ही सुप्रियाताई सुळेंचं माझं बोलणं झालं आहे, हर्षवर्धन आमचे सकपाळ साहेब त्यांच्याशी बोलणं, आदरणीय उद्धवजीसोबत बोलणं झालं आहे, तेव्हा महाविकास आघाडी म्हणून रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आम्ही विजयी होऊ आम्हाला विश्वास आहे। नाही, मी नेमका काय झालं, फोन चार्जिंगला लावला होता माझं, त्याच्यानंतर त्यांचं बोलणं झालं। परंतु रमेशराव कीर एक जेंटलमन पॉलिटिशियन आहेत, मिलिंद कीर सुद्धा एक जेंटलमन पॉलिटिशियन, ते नगराध्यक्ष होते, आमचे खूप अत्यंत चांगले त्यांचे संबंध आहेत। त्यांचं जे काही माझ्या संबंधित बोलणं होतं ते योग्य होतं, परंतु नगराध्यक्ष हा थेट असल्यामुळं खाली 32 नगरसेवक ज्या ठिकाणी जेव्हा काम करतात तेव्हा वरचा नगराध्यक्ष थेट विजयी होतो आणि त्यामुळे एक आपत्धर्म म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला आहे। मी पुन्हा कीर साहेबांची आणि मिलिंद कीर साहेबांची आणि रमेश कीर या ठिकाणी क्षमा मागतो, परंतु लार्जर इंटरेस्ट ऑफ द रत्नागिरीतली जी शहर आहे, सिटी आहे, पब्लिक आहे किंवा मतदार आहे, यांच्या हितासाठी हा मी निर्णय घेतला आहे। कारण लोकांना परिवर्तन हवं आहे, छोट्या मोठ्या कारणाने लोकांना वाद नको आहेत। काल मला अनेक मेसेज आले की महाविकास आघाडी अबाधित ठेवा, मी त्यांना शब्द दिला आहे आणि आता इथं निलेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे आलेले होते, सगळी मंडळी आम्ही आहोत। बाकीच्या जे काय विषय असतील तर चर्चेनं सुटतील, महाविकास आघाडी अभेद्य आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।